बया माझी नवीन पर्स, पण आता ही पर्स बघून सासूचा जाळ दूर संकटच निघणार आहे. जाऊ दे, मला काय करायचंय, जळू दे. बया मागच्या आठवड्यात झालेल्या मिरच्या लाल होऊन गेल्या, अजून त्याला खरडा करावा काय असलं काय सुद्धा नाही. उठायचं हिंडायचं, उठायचं हिंडायचं. आता येऊ दे, तिलाच खरडा करायला होती. नाही केला की तिलाच खलबत्त्यात घालून चांगली चिसते. बया हायच वाटतं म्हातारे आडवी, पण इंजाने एवढं का तापले. असू दे, जाऊन शांत करते. अय पर्स कुठून आणली? रोज काय खरेदी करतेस? की तुला पैशात झाड लावलंय काय? पैशाचं झाड कशाला पाहिजे, तुम्ही आहे की. मी का तुला पैसे पुरवायला आहे काय? मग कशाला, नुसती माझी बापा काढायला आहे काय? लय बोलू नकोस, दाखव इकडे पर्स. अगं बाया तोंड फुडशील की. बघा की सासूबाई, भारी आहे ना पर्स. होय गोड आहे, पण सासूला पण काहीतरी आणावं असं काही याड आहे का? स्वतःला सगळं घेऊन येतेस. मला माहितच होतं माझी पर्स बघून तुम्ही माझ्या नावाने बोंबाळणारच आहे, म्हणून तुमच्यासाठी पण आणले की. कुठे बघू? अहो दमबीर आहे का नाही, हे बघा. कुठल्या जत्रातून आणलीस? जत्रात नाही, जुन्या बाजारात आणल्या 42 रुपयाला. ठेव तुलाच. ती बघा, नाहीतर लोकांच्या सोना तेवढं बी घेऊन येत नाही त्या. सासूबाई ती बघा शेजारीन. अगं बाई, पण ती पोरगी कोण आहे तिच्या संग? अहो तिने तिच्या पोराचं 8 दिवस झालं लगीन लावून दिलं नाही, तिची सून आहे ती. होय काय? हा मग आपल्याला बोलवलं बी नव्हतं तिनं. अगं बाया, नवीन सुनाला घेऊन ही बरी गल्ली गल्ली फिरायला लागली. अगं बघा की तरी, गल्लोगल्ली फिरायची, गावाची मापं काढायची, ही असली परंपरा आपली आहे. आणि आपली परंपरा ह्या कशा चालवायला लागल्या? अगं मी असताना तू का भिलेस? आपली परंपरा मी कुणाला चालवू देत नाही, आणि त्या कशा चालवतात बघू. चल कुठं का गल्लीत बोंबल फिरायला लागलेस? तू बरी आलीस मांजरावने आडवी. सासूबाई तुम्हाला मांजर म्हटली, पण तुम्ही तर गुरगुरणारा बोकायचा नव्हता. तू गप भावाने. ती नव तू ही कुणाला घेऊन हिंडायला लागलीस? सून आहे माझी, 8 दिवस झालं पोराचं लग्न करून. 8 दिवस झालं, मग आम्हाला का बोलवलं नाही? माझा सासू सुनासनी नाही सांगितलं म्हणून तर माझ्या पोराचं लगीन झालं. चल गा, आम्हाला का नाही सांगितलं म्हणे लग्नाला आली. सुनबाई आपली हीच इज्जत काय? अहो नको ते धंदा केल्यावर हीच इज्जत भेटणार. चला घरला, गेलं तर विचारायला परंपरा कशी चालवतात बघून. चला घरला.